चालत गेले। जेव्हा ते तिथे पोहोचले त्यांना ताज्या मोदकांचा गरम स्वादिष्ट सुगंध आला। पूर्ण ब्रह्मचे शेफ त्यांच्याकडे हसून बघत होते। तुम्हाला आमचे खास मोदक खायला आवडतील का? तिथल्या एका ओल्ड लेडी शेफनी केला। मुलांच्या डोळ्यात आनंदाची चमक दिसली आणि त्यांनी आनंदाने मान हलवली। शेफने काळजीपूर्वक मोदक एका प्लेटवर ठेवलेत। ते गोल मऊ तांदळाच्या पिठाच्या बाहेरील तराने बनलेले आणि आतमध्ये नारळाचं आणि गुळाचं सारण। आई ग, मोदक अगदी खायला चविष्ट दिसत होते। जिजा, शिव आणि मयुरेश यांनी पहिला घास घेतला तेव्हा त्यांना असं वाटलं जणू त्यांनी स्वर्गाचा एक तुकडाच चाखलाय का काय। मोदक इतके स्वादिष्ट होते की मुलं हसणं थांबवूच शकली नाहीत। मुलांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पूर्णपणे दिसत होता। तेवढ्यात काहीतरी जादुई घडलं। रेस्टॉरंटच्या एका साईडला गणपती बाप्पाची मूर्ती उजळल्यासारखी वाटली। मुलांनी असं वाटलं की गणपती बाप्पा त्यांच्याकडे हसत बघतोय, आनंदात डोलतोय।